घर बघा, हे एवढं मोठं, तिथपर्यंत असं मोठ्याच्या मोठं घर आहे. आता इथं कोण राहत नाही, सगळे वडूजला. हे माझं पंजूळ आहे, म्हणजे पंजोबांचं गाव. आणि ह्या घरात आम्ही सगळे मामा आजी वगैरे आम्ही सगळे राहत होतो पहिलं, पण आता कोण नसतं इथं, सगळे वडूजला राहतात. दोन्ही बाजूला विठ्ठल मामा किती सेम दिसतात बघा. फक्त एक कोट घालायला पाहिजे होता, मग एकदम सेम दिसले दोघं जण. जोपर्यंत तू बघत नाही तोपर्यंत करणार आहे व्हिडिओ. रामकृष्णारी फ्रेंड्स, तर आज मी आले लोणीला, कारण इथं मंदिराचा कलशारोहणाचा कार्यक्रम आहे आणि मामा मामी सगळीच आम्ही आलोय. ओवीला नाही आणलं, ओवीला घरीच ठेवलंय. आणि आता होम चाललाय बघा, आणि सगळेजण जमले तिथं. आता मारुतीची मूर्ती बसवायचं काम चालू आहे आणि वाघ महाराज आलेत आत्ताच आणि मूर्ती स्थापना करतायत. कार्यक्रमाला 5 मिनिटांमध्ये सुरुवात होते, तरी सर्व ग्रामस्थांनी मंदिराकडे जाण्याचा मार्ग मोकळा ठेवायचा आहे. हरि ओम स्वस्तेन कनिष्ठ घेऊन जायचंय, बाकी काही कृपया न लग्न झालेली 7 मुलं वरती या कलशासाठी. 7 मुलं 7 झालेली अशी 7 मुलं लावून द्या बाहेर. 7 हो हो सर्वांनी आता जो आपण आवाज ऐकतोय ना माईक वरून, तो मामांचा आवाज आहे. सीताराम सीताराम राम राम सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राजा. या सुवर्ण क्षणाचा आपण साक्षीदार आहोत, आपण भाग्यवान आहोत. याच्या पाठीमागे आपण जन्माला येऊन गेलो असतो तर या सुवर्ण क्षणाचा आपण साक्षीदार नसतो. परंतु सर्व उपस्थित मंडळी या सुवर्ण क्षणाचा साक्षीदार आहोत. आणि लोणीकर ग्रामस्थ मंडळी, आपलं परम भाग्य आहे साधला हा पर्व काळ. ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की बोल बजरंग बली की मंगल मूर्ती. लोणीकर ग्रामस्थ मंडळी, खरंच हाची डोळा
याची देही याची डोळा पाहिला या वा मारुतीच्या नावाला मारुतीच्या नावाला वा धन्यवाद मारुतीच्या नावानं छान झालं. आरती झाल्यानंतर जेवढ्या पण माहेरवासनी आल्या होत्या त्यांना सगळ्यांना साडी देऊन मानपान केला आणि त्यानंतर महाप्रसादाच्या पंक्ती पडल्या. मला पण भरपूर मैत्रिणी भेटल्या लहानपणीच्या. त्यातीलच दोघीजणी अगदीच माझ्या समोर होत्या, दीपा आणि आरती. जेणेकरून महाप्रसाद कुठल्याही पद्धतीचा नाश होणार नाही, नासाडी होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे.